तुझ्या भविष्याची चिंता काळजी ही खूप सतावत आहे. पुढे कसे होणार, काय होणार या विचाराने तुझी रात्रीची झोपही उडालेली आहे. पण बाळा, तुझ्या मनात उठणाऱ्या या विचारांच्या वादळामुळे तुम्ही तुमच्या वर्तमानात जे तुम्हाला मिळालेले क्षण आहेत त्या क्षणांना तुम्ही वाया घालवत आहात. पुढे कसे होणार, काय होणार याचा विचार तुम्ही सतत करत राहता. जे अजून घडलेलेच नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे सध्या तुमच्या हातात आहे, जे तुम्ही करू शकता त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आजचा दिवस आनंदाने, सुखात, तुमच्या कर्मामध्ये, तुमच्या कामात तुम्ही घालवा. प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण आहे असे समजून जगा. मग तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता ही सतावणार नाही. जे नाही त्याकडे लक्ष देण्यापेक्षा जे आहे त्यामध्ये सुखी राहा, समाधानी राहा. आणि आज जर तुम्ही आनंदात राहिला, तुमची कामे, तुमचे प्रयत्न हे सातत्याने, प्रामाणिकपणे, निरंतर तुम्ही करत राहिला तर तुमचा भविष्यकाळ हा आपोआपच चांगला आणि सुखदायक होणारच आहे. आणि जर का आजचा वर्तमान तुम्ही तुमच्या आळसामध्ये कोणतेही काम न करता फक्त TV पाहण्यात, मौजमजा करण्यात, झोपण्यामध्ये, फक्त विचार करण्यामध्येच वाया घालवाल तर साहजिकच तुमचा भविष्यकाळ हा त्रासदायक, दुःखकारकच येणार, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जे क्षण तुमच्या हातामध्ये आहेत त्याकडे लक्ष द्या. त्या क्षणांना चांगल्या, योग्य त्या कामामध्ये लावा. उद्याची चिंता करणे सोडा. आजमध्ये जगा. आज खूप प्रयत्न करा, खूप मेहनत करा. मग तुमचा भविष्यकाळ हा आपोआपच चांगला आणि सुखदायक बनेल. आणि बाळांनो, तुम्ही तुमचे आयुष्य हे आमच्या चरणांवर सोपवलेले आहे ना. तुम्ही आमची मुले आहात. मग असा फक्त विचार करण्यामध्ये, रडण्यामध्ये तुमचा वेळ तुम्ही का वाया घालवत आहात? आम्ही जो मार्ग तुम्हाला दिलेला आहे, जे तुमचे कर्म आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे, बिना आळसाचे करा. तू फक्त आम्ही सांगितलेल्या मार्गावर चाल. तुझे कल्याणच होणार, हे लक्षात ठेव. बाळांनो, जीवनात माणूस कितीही शिकलेला असू द्या, कितीही बुद्धिमान असो, कितीही अनुभवी असो, तरी त्याच्या डोळ्यांना मर्यादा आहेत. त्याला भूतकाळाचा अनुभव असतो, वर्तमानाचा अंदाज असतो, पण त्याला भविष्याचा उलगडा नसतो. उद्या काय होणार आहे हे त्याला माहिती नसते. त्यामुळे बाळांनो, तुम्ही फक्त आम्ही सांगितलेल्या मार्गावर चाला, कारण हा मार्ग तुमच्या कल्याणासाठीच आहे. बाळांनो, जगात असंख्य रस्ते आहेत. कुठला रस्ता सुखाकडे नेतो, कुठला रस्ता दुःखाकडे नेतो हे नेहमीच समजत नसते. माणूस हा दिसणाऱ्या मोहाला, आकर्षणाला, सोप्या मार्गामध्ये फसतो. पण हा मार्ग शेवटी खड्ड्यात, अंधारामध्येच नेत असतो, हे लक्षात ठेवा. पण बाळांनो, आम्ही तुम्हाला दाखवलेला मार्ग हा दिव्यासारखा आहे. त्या मार्गावर काटे जास्त वाटतील, अडचणी जास्त असतील, अंधार जास्त वाटेल, पण शेवट हा गोडच होत असतो. तुझ्या आत्म्याचे, तुझ्या जीवनाचे कल्याण त्यामध्येच दडलेले आहे, हे तू लक्षात ठेव. बाळा,
आता आमचे हे बोलणे ऐकून तुझ्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला असेल की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर जर एवढा त्रास, एवढ्या अडचणी येत असतील तर मी या मार्गावर चालू का नको? पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जेवढा रस्ता कठीण वाटत असतो तेवढा त्याचा शेवट हा गोड होत असतो.